अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो, भयकंप सादर करत आहेत ज्येष्ठ साहित्यिक चिंतामणी लागू लिखित कादंबरी प्रकाशाला साथ अंधाराची. प्रकरण 16. असे दिवस जात होते. रोज दिवसभर प्रकाशच्या संगतीत राहून दीपा रात्री आपल्या फ्लॅटवर जात होती. ती येऊ घातलेल्या सुखाच्या दिवसांची स्वप्ने बघण्यासाठी सकाळी पुन्हा दवाखान्यात परतत होती. आणखी जी स्वप्ने रात्री बघितली ती प्रकाशला ऐकवून त्यात आणखी नवे रंग भरण्यासाठी. ऑपरेशन झाल्याच्या 9व्या दिवशी डॉक्टर बर्गारने संध्याकाळचे ड्रेसिंग झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळीच पट्टी खोलणार असल्याची बातमी दिली. ते ऐकल्यावर प्रकाशपेक्षाही जास्त आनंद दीपाला झाला. तिच्या मनात विचार आला की उद्या पहाटेच जर पट्टी उघडली जाणार असेल तर मग रात्री आपण प्रकाश बरोबरच राहायला हवे. नाहीतर न जाणो जर आपण पहाटे लवकर उठून घरून इथे येऊ शकलो नाही तर गुरूंच्या फोटोबरोबरच आपल्याला प्रथम पाहायची त्याची इच्छा तशीच राहून जायची. चेतन भैया, आज रात्री मात्र मी इथेच राहणार. मी काहीही ऐकणार नाही तुमच्या आज, ती हट्टी स्वरात म्हणाली. अजिबात ऐकणार नाही तुम्ही माझी दीदी, बिलकुल ऐकणार नाही मी आज. तुम्ही इथेच राहा आज रात्री असं मी म्हणालो तरी तुम्ही ऐकणार नाही माझं? चेतनने विचारलं आणि ती आश्चर्य आनंदाने ओरडलीच. तसे चेतन म्हणाला, प्रकाशजींनी ऑपरेशनच्या आधी तुम्हाला दिलेला आदेश माझ्या लक्षात आहे दीदी. तेव्हा तुम्ही आजची रात्र इथे यांच्या संगतीत राहायला हरकत नाही. काळजी फक्त इतकीच घ्यायची की मी किंवा हेन्स येऊन सकाळी पट्टी खोलायची तयारी करेपर्यंत तुमच्यापैकी कोणीही तो विचारही मनात आणायचा नाही. ओके? असला वेडेपणा आम्ही कसा करू? शिवाय तुमचे सिस्टरही असतीलच ना इथे? नाही, आज ती असणार नाही इथे, कारण तुम्ही असताना तिची गरज भासणार तर नाहीच. शिवाय दुसऱ्या एका पेशंटला अटेंड करण्यासाठी मला तिची गरज आहे. ठीक आहे, मी किंवा प्रकाश तसले काही धाडस करणार नाही. ती संध्याकाळ काही वेगळीच बनून गेली असल्याचा भास दीपाला होत होता. मध्येच कधीतरी प्रकाशला गाढ झोप लागली आणि दीपा आपल्याच विचारात व्यग्र होऊन तशीच बसून राहिली. तिला कदाचित बराच वेळ परिस्थितीचे भान आलेही नसते. मग खोलीच्या बाहेर कसली तरी चाहूल लागल्याची जाणीव तिला झाली. कोण आहे ते बघावे असा विचार करून ते आपल्या जागची उठून प्रकाशला त्रास होऊ नये म्हणून दबक्या पावलाने दारापाशी गेली. कोण आहे ते बघण्यासाठी दार हळूच उघडण्याच्या बेतात ती असतानाच बाहेर असले जे कोणी होते ते काहीतरी कुजबुजत्या आवाजात बोलत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने दार उघडण्यासाठी पुढे केलेला आपला हात तसाच ठेवत आपले कान टवकारले. आज ह्या खोलीतून गाणे नाही ऐकू येत, एक स्त्री दुसरीला विचारत होती. बोलत बसले असतील दोघे नवरा बायको मिळून. उद्या पहाटे त्या साहेबाची पट्टी खोली जाणार आहे ना, तेव्हा नव्याने दिसायला लागल्यावर काय काय करायचे ते ठरवत असतील, दुसरी म्हणाली. अगं काय ठरवायचं ते यात? आज त्याला दिसत नाही म्हणून आपली बायको दिसायला नेमकी कशी आहे हे त्याला माहीत नसल्याने बिचारा सुखात आहे. उद्या पट्टी खुली गेल्यावर जेव्हा त्या बाईच्या भयानक मुकड्याकडे तो बघेल तेव्हा त्याचे डोळे खाडकन उघडतील. तिच्याकडे एक नजर टाकल्यावर आपल्याला दिसू लागले नसते तर बरे झाले असते असे त्याला बिचारायला वाटेल, पहिली ठाम स्वरात म्हणाली. इकडे दीपाच्या पोटात भला मोठा खड्डा तयार झाला. आवाज मात्र चांगला आहे बाईचा. अगं म्हणून तर लग्न केलं असेल त्या बाबानं. दिसत नव्हतं तेव्हा आवाजाप्रमाणे सुरत असेल म्हणून केलं लग्न त्यानं. आणि आता एकदा बघितल्यावर सगळं गाणं बिणं विसरून जाईल तो.
सोडेल का ग तू त्या बाईला? काय सांगता येतं का या मोठ्या लोकांचं? आणि नाही सोडले तरी तू इतका देखना बाबा, आणखी कुणाकडे लक्ष जाणारच नाही त्याचं, असं कसं म्हणता येईल? ते चाललेले बोलणे दीपा अगदी जीवाच्या कराराने ऐकत होती. पण नंतर म्हणजे आपल्याला प्रकाश सोडेल की काय, याबद्दल त्या दोघीत बोलणे सुरू झाल्यावर मात्र तिला गप्प राहून ते बोलणं ऐकणं केवळ अशक्यच झालं. म्हणून त्या दोघी कोण आहेत ते पाहावे तरी असा विचार करून तिने दार उघडले, तर दाराबाहेर कुणीच नव्हतं. दीपा दारातून बाहेर डोकावली. तिला काही अंतरावर उभ्या असलेल्या 2 स्त्रिया दिसल्या. त्या दोघींना गेल्या 8 दिवसात तिने अनेक वेळा बघितलेलं होतं. तिथेच वाडबाय म्हणून काम करत असलेल्या त्या 2 स्त्रिया ती बघत असल्याचे माहीत नसल्याने अजूनही बोलतच होत्या. पण अकस्मातपणे त्या दोघींना तिची चाहूल लागली असावी, कारण दोघींनी चपापून तिच्या दिशेला बघितलं. तिच्याशी नजरानजर होताच 2 दिशांना निघून गेल्या. दीपा मात्र तशीच खिळल्यागत दारात उभी राहिली. गेले काही दिवस शांत असलेल्या तिच्या मनात पुन्हा एकदा विचारांनी कल्लोळ माजविला होता. प्रकाशला इकडे दवाखान्यात आणल्याचे समजताच भेटायला आलेल्या मथू मावशीने त्याच्या डोळ्यांचे ऑपरेशन होऊन तो आता बघायला लागणार हे समजल्यानंतर तिला वेड्यात काढताना जे शब्द उच्चारले होते ते तिला जसेच्या तसे आठवू लागले. मग मथू मावशीचे ते शब्द आणि आता त्या दोन्ही बायकांच्या तोंडून निघाली मुक्ताफळे यांच्यात असले विलक्षण पण भयानक साम्य तिला प्रकर्षाने जाणवले. आणि तिच्या मनात विचार आला की मथू मावशी ही मुळातच स्वभावाने दुष्ट, म्हणून आपण तिचे बोलणे जरी कानाआड केले तरी या दोघींचे बोलणे विसरून जाऊन आपल्याला कसे चालेल? मथू मावशी एक आपल्याला पाण्यात बघणारी, म्हणून ती असे उगीचच बोलली असावी असे जरी मानले तरी या दोघींची आपल्याशी काही दुश्मनी तर नाही ना. मग त्यांनी हे असं का बोलावं? सत्य असल्याखेरीज कुणी अनोळखी स्त्री उगीचच कशाला असले भलते सलते काही बोलेल? आणि मग तिच्या मनाची जवळपास खात्री पटली की त्या बायका बोलत होत्या तसला प्रकार होणे हे अगदीच अशक्य नाही. आणि नंतर काही वेळाने तर तिला तसे होणारच असल्याचे खात्रीपूर्वक वाटू लागले. दार पुन्हा बंद करून ती खोलीत परतली आणि प्रकाशकडे बघत उभी राहिली. आता फक्त एकच पट्टी त्याच्या डोळ्यावर उरलेली असल्याने त्याचा देखणा आणि रेखीव चेहरा तिला पूर्णपणे दिसत होता. शांतपणे झोपल्या प्रकाशकडे पाहताना त्या खोलीतील त्या अंधुक निळसर प्रकाशात त्याच्या चेहऱ्याचे देखणे पण वाढवणारी एक फार वेगळी पण अतिशय आकर्षक अशी आभा पसरली असल्याचा भास तिला होत होता. त्याच्याकडे पाहता पाहता तिच्या कानावर मथू मावशीच्या आणि नुकत्याच ऐकलेल्या बोलण्यातील शब्द एकमेकात मिसळून आदळत असल्याची जाणीव तिला करून देणारा भास होत होता. त्यातच भर म्हणून तिला आठवत होते ते गेल्या 5 वर्षात अनेक वेळा कानी पडलेले प्रकाशच्या देखणेपणाचा उल्लेख करताना त्याला दृष्टी नसल्याबद्दल सहानुभूती व्यक्त करणारे काही संवाद. मग तिच्या लक्षात आले मथू मावशी काय, किंवा काही वेळापूर्वी बोलत असलेल्या बायका काय, किंवा त्याआधी अनेक ठिकाणी आपल्या नकळत कानी पडल्या बोलण्यातील लोकांचे शब्द काय. तर सर्वांच्या बोलण्याचे एकच सूत्र होते, ते म्हणजे जर दृष्टी असती तर त्या देखणे रूप आणि सुंदर आवाज लाभल्या तरुणाने छान आवाज परंतु अतिशय भयानक असे रूप लाभलेल्या तिच्याशी कधीही लग्न केले नसते. पुन्हा डोळे जर ठीक झाले तर हिला बघितल्यावर त्याला आपण अंध होतो तेच ठीक होतं असं वाटू लागेल. उद्या सकाळी पट्टी खोलल्यावर प्रकाशला दिसायला लागेल. मग आधी ठरल्याप्रमाणे तो आपण त्याच्यासमोर जावे म्हणून आग्रह धरेल. आणि तसं झालं की मग ती तशीच उभी राहिली. तिच्या मनात विचारांच्या वावटळी उठतच राहिल्या. प्रकाश मात्र शांतपणे झोपलेलाच होता, कसलीही काळजी नसल्यासारखा. मानवी मनोव्यापार हे फार विचित्र पातळीवर चालत असतात. आपल्या मनात नेमके काय आहे हे कधी कधी त्या मनाच्या मालकालाही सांगता येत नाही. जे वैरी चिंतित नाही ते मन चिंतते असे जे म्हटले जाते ते काही अगदीच खोटे नाही.
दीपाच्या मनाची अवस्था जी काही होती ती अशीच विचित्र होती. तिचे तिला काही समजेनासे झाले होते. मनात आठवणी धिंगाणा घालत होत्या. ऐकलेले शब्द फेर धरून नाचत गोंधळ माजवीतच होते. आणि त्या सर्वच प्रकाराने किंकर्तव्यमूळ झाल्यागत होऊन गेली दीपा शांतपणे झोपल्या प्रकाशकडे एकटक नजरेने पाहत होती. तिच्या मनात अनेक प्रकारच्या विचारांची आवर्तने उमटत होती. कधी तिला वाटे की आपल्याला वाटणारी भीती अनाठायी आहे, कारण प्रकाशने आपल्यावर जे प्रेम केलंय ते आपलं रूप न पाहता केलं असल्यामुळं अतिशय पवित्र आणि निस्वार्थी असं प्रेम आहे. म्हणूनच दृष्टी आल्यावर आपल्याकडे बघितल्यावरही त्याला आपल्या भयानक कुरूपाचे काहीही वाटणार नाही. तर लगेच दुसरे मन म्हणे, चुकतेस तू दीपा. तुझ्यावर प्रेम करताना प्रकाशने तुझे रूप बघितले नाही, कारण तेव्हा त्याला दिसतच नव्हते. आपल्याला कधी काळी दृष्टी प्राप्त होईल असं त्याला तेव्हा स्वप्नातही वाटत नव्हतं. पण जर तेव्हा पाहता आलं असतं तर केवळ तुझा आवाज चांगला आहे म्हणून त्याने तुला पत्नी म्हणून स्वीकारलं असतं का? कदाचित शिष्या म्हणून जरी स्वीकारले असते तरी प्रेयसी आणि पत्नी म्हणूनच त्याने तुझा स्वीकार केला असता का? त्या दोन्ही विचारधारावर विचार करताना तिच्या मनाला दोन्ही गोष्टी शक्य आहेत असं वाटत होतं आणि तिच्या मनाचा जास्तच गोंधळ उडत होता. हे असे अनेक उलटसुलट विचार तिच्या मनात येत असले तरी एक विचार मात्र तिच्या मनात चुकूनही आला नव्हता. प्रकाशचे डोळे चांगले होऊ नयेत असं तिला चुकूनही वाटलं नाही. आपले काहीही झाले तरी चालेल, तरी तो आपल्याला स्वीकारो अथवा आपलं कुरूप पाहिल्यावर नाकारो, पण त्याला दृष्टी मिळायलाच हवी असे तिला ठामपणे वाटत होते. ती रात्र तिने त्याच उभ्या अवस्थेत विचारांच्या आंदोलनात गटांगळ्या खात काढली. पहाटेच्या आधी आलेल्या अमृत प्रहरी तिच्या मनाने एक निश्चय केला. नंतर जे काय व्हायचे असेल ते असो, पण प्रकाशला नवी दृष्टी प्राप्त होण्याच्या पहिल्या क्षणी तरी आपले भयानक रूप त्याच्यासमोर यायला नको. त्याला फक्त आपल्या गुरूंची तस्वीर दिसू दे. हा निश्चय झाला आणि तिचे मन एकदम शांत झाले. तिने बरोबर आणलेली खोलीतील कपाटात ठेवली प्रकाशच्या गुरूची तस्वीर बाहेर काढली. तिथेच असलेल्या आपल्या पर्समधून तिने आपले लहान आकाराचे लेटर पॅड काढले आणि त्यावर फक्त एका ओळीचा निरोप लिहिला. नवी दृष्टी लाभायचा हा सोनेरी क्षण तुम्हाला मुबारक ठरो. त्या निरोपाखाली तिने आपली सही केली. प्रकाशच्या गुरुजींची ती तस्वीर व ती चिठ्ठी सहजपणे कुणाच्याही दृष्टीला पडेल अशा रीतीने त्या कपाटावरच ठेवल्या आणि ती खोलीचे दार उघडून बाहेर पडली. पहाटेच्या त्या शांत वेळी दवाखान्यात फारशी जागा अशी नव्हतीच. त्यामुळे तिला जाताना कोणी कसलीही चौकशी करायचा प्रश्नच नव्हता. ती झपाट्याने त्या इमारतीच्या बाहेर आली. क्षणभर तिथेच उभी राहिली आणि मग तिने चालायला सुरुवात केली. आपण कुठे जाणार हे तिला माहीत नव्हतं. फक्त काही तास आपल्याला बाहेर काढायचे आहेत इतकेच तिला माहीत होतं आणि तोच एक हेतू आपल्या मनाशी धरून ती चालत राहिली. पाहता पाहता ती दवाखान्यात इमारतीपासून बरीच लांब गेली. म्हणूनच तिकडे दवाखान्यातील खोलीत अकस्मातपणे जाग्या झाल्या प्रकाशने मारलेली हाक तिला समजली नाही. तितक्या लांबवरती हाक येणं तर शक्यच नव्हतं. म्हणूनच दीपाला ते काही जाणवलं नाही, समजलं नाही. ती आपली चालतच राहिली. म्हणूनच नंतर जे काही घडलं तेही तिला समजलं नाही आणि समजलं तेही फार उशिरा. पण तेव्हा खरोखरच फार उशीर झाला होता. पहाटेपासून भटकण्यात वेळ घालवत राहिलेली दीपा पुन्हा जेव्हा चेतन शहाच्या क्लिनिकच्या गेटपाशी येऊन हजर झाली तेव्हा 9 वाजले होते. आत्तापर्यंत प्रकाशच्या नव्या दृष्टीला त्या जगातील काही गोष्टी बघायचा सराव झाला असणार. म्हणूनच आता जर त्याने आपल्याला बघितले तर आपले कुरूप त्याला इतके भयानक वाटणार नाही याची तिला मनोमन खात्री वाटत होती. तोच विचार घेऊन ती गेटमधून आत शिरली. खालच्या मुख्य दारापाशीच उभा असलेला चेतन शहा तिला पाहतच धावतच पुढे आला. कुठे गेला होता तुम्ही दीदी?
त्याने विचारले. मी? काहीतरी कारण सांगण्यासाठी म्हणून तिने तोंड उघडले, पण त्याचा चेहरा आणि डोळे यांच्याकडे पाहून काहीतरी वेगळेच घडले असावे असा विचार करून तिने स्वतःला आवरले. त्याचा हात पकडत उत्सुक स्वरात विचारले, काय झालं चेतन भैया? प्रकाश तर ठीक आहेत ना? ते ठीक आहेत म्हणायची दीदी, चेतन खाली मान घालत म्हणाला, पण ते आता यापुढे कधीही पाहू शकणार नाहीत. पण ऑपरेशन यशस्वी झाल्याचे तर तुम्हीच सांगितले होतेच ना? मग मग काय झाले? आम्हाला तर यश मिळालेच होते दीदी, पण आज पहाटे तुम्ही ती चिठ्ठी लिहून ठेवून गेलात. नंतर लगेच प्रकाशजींना जाग आली. तुम्ही तिथेच असणार हे माहीत असल्याने त्यांनी तुम्हाला हाक मारली, पण तुमचा प्रतिसाद मिळाला नाही. तेव्हा त्यांना भीती वाटली की तुम्हाला काहीतरी झाले असावे, म्हणून त्यांनी जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली. आरडाओरडा ऐकून नाईट ड्युटीची नर्स धावतच त्यांच्या खोलीत गेली. तुम्ही नव्हतात आणि प्रकाश तर किंचाळतच होते. तितक्यात तुम्ही ठेवली ती चिठ्ठी आमच्या त्या नर्सला दिसली आणि तिने त्या चिठ्ठीतला मजकूर प्रकाशजींना वाचून दाखवून त्यांना शांत करायचा प्रयत्न केला. पण जे झाले ते उलटेच. तुम्ही त्यांना सोडून गेला असाव्यात अशी त्यांची जवळपास खात्री पटली आणि त्या भरातच त्यांना अँझायटीचा अटॅक आला. दीदी, तुम्हाला कल्पना नसेल, पण त्यांच्या ऑपरेशन करताना आम्हाला किती बारीक आणि नाजूक नसा मज्जातंतू जोडून घ्यावे लागले होते ते फक्त आम्हालाच माहीत. त्यांना आलेल्या त्या लहान झटक्याचा धक्का बसून त्यांचं दृष्टीपटल फाटलं आणि नाही भैया, हे असं नाही होणार पुन्हा पुन्हा नाही दीदी. मगाशीच हेन्सने त्यांना पुन्हा तपासलंय. अर्जंट एक्सरे सुद्धा काढून घेतला होता, पण निर्णय शेवटी एकच. काही उपयोग नाही. आता जो काही डॅमेज झालाय तो आता कधीही दुरुस्त करता न येण्यासारखा आणि कायमचा झालाय. तुम्ही काय केलं ते दीदी? पण मी काल संध्याकाळी जे काही झालंय ते मला त्या दोन्ही बायकांकडून समजले दीदी, आणि म्हणूनच तुम्ही असे निघून जाण्यामागचा हेतूही माझ्या लक्षात आला. पण मी तो प्रकाशजींना सांगून शांत करेपर्यंत जो काही डॅमेज व्हायचा होता तो होऊन गेला होता. पण मला अजूनही वाटतंय दीदी की त्यांच्यावर तुम्ही प्रेम केलं, पण त्यांना ओळखलं मात्र नाहीत तुम्ही. आपण काय बोलावं हेच दीपाला समजेनासं झालं होतं. आपण काय करायला गेलो आणि काय होऊन बसलं असं तिला वाटत होतं. आता ते कसे आहेत? तिनं विचारलं. आता ते शांत झालेत आणि तुमच्या बाबांच्या बरोबर तुमची वाट पाहत आपल्या खोलीत बसलेत आता तरी. पण चेतन शहाचे पुढचे बोलणे ऐकायला दीपा तिथे थांबलीच नाही. तिच्या पावलांनी वाऱ्याचा वेग धारण केला आणि ती काही क्षणातच जिना पार करून प्रकाशच्या खोलीपाशी पोहोचली. तिची चाहूल लागताच तिच्या बाबांनी विद्ध नजरेने तिच्याकडे बघितले, तर प्रकाशने आवाज दिला, कुठे गेली होतीस दीपा? प्रकाश, मी. तिने बोलण्याचा प्रयत्न केला, पण पुढे बोलणे अशक्य होऊन ती बेभानपणे तशीच पुढे धावली आणि सरळ प्रकाशच्या बाहुपाशात शिरली. मला माहीत आहे दीपा, पण तुला एक माहीत नव्हतं की तू दिसायला चांगली नाहीस हे मला आधीच माहीत झालेलं होतं. पण ते माहीत होण्याआधी मला तुझं ते रूप माझ्या अंतर्चक्षुनी दाखवलं होतं. याच रूपावर मी प्रेम केलं होतं दीपा, आणि म्हणूनच आता मला तुझं हे खरं रूप जरी माझ्या दृष्टीला पडलं असतं तरी काही फरक पडला नसता दीपा. पण प्रकाश, माझ्या मूर्खपणामुळे तुम्हाला प्राप्त होऊ शकणारी दृष्टी मात्र तुम्हाला कायमची दुरावली. मी तुमची लक्ष अपराधी आहे. लक्ष. तू जर दुरावली असतीस तर मी ती दृष्टी घेऊन तरी काय केलं असतं दीपा? वेडे, जेव्हा पाहण्याजोगच काही शिल्लक राहिलं नसतं तेव्हा मी डोळे घेऊन काय बघणार होतो? तरी आता काहीही बोलू नकोस. मी आधीच अंध होतो म्हणूनच मला काही जाणवत नाही आहे.
माझ्या या अंध अवस्थेतच तुझ्या संगतीत मी सुखी होणार आहे. शेवटीही एक लक्षात ठेव दीपा, की प्रकाशालाही एक किनार असावी लागते आणि ती किनार काळीच असावी लागते. अंधाराची साथ असल्याखेरीज प्रकाशालाही काही महत्त्व राहत नाही. तिच्या केसावरून हात फिरवत प्रकाश म्हणाला आणि मग त्याने आपला आवाज मुक्तपणे खोलत त्याच्या आवडीच्या गझलाचा मुकडा म्हणायला सुरुवात केली. आँख नहीं है मेरी इसलिए मैं नहीं रोता हूँ, मैं अपनी मन की आँखों से दुनिया को देखता हूँ. आपोआपच दीपाने त्याला साथ द्यायला सुरुवात केली. धन्यवाद. आज इथे लेखक चिंतामणी लागू लिखित प्रकाशाला साथ अंधाराची या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे. पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.